सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत। या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपला प्रचार सुरू केलाय। निवडणुकीची तारीख घोषित व्हायला काही दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, मात्र त्या अगोदरच विविध कार्यक्रमांद्वारे इच्छुक उमेदवार मतदारांसमोर जात आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार निवृत्ती अरिंगळे यांनी मिसळ पार्टीच्या माध्यमातून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करून रणशिंग फुंकले। विहितगाव मथुरा रोडवर असलेल्या साई ग्रँड लॉन्स मध्ये या मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं। सदरची मिसळ पार्टी ही अरिंगळे यांच्या समर्थकांनी आयोजित केली। अरिंगळे हे गेल्या 30 वर्षांपासून नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेवर सातत्याने निवडून येत आहेत। त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं नाव आहे। गेल्याच वर्षी झालेल्या व्यापारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अरिंगळे व दत्ता गायकवाड यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली। त्यामुळे नाशिक रोडच्या राजकारणात पुन्हा एकदा त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केलंय असं दिसून येत आहे। निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही महाविद्यालयात त्यांच्या काळापासून सुरू केली। महाविद्यालयात सामाजिक काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, विद्यार्थी संघटनांचं काम करणे त्यांनी सुरू केलं आणि पुढे जाऊन नाशिक महापालिकेचे नगरसेवक असतील किंवा त्यानंतर स्थायी समितीचे सभापती होऊन या नाशिकच्या शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा वाटा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला होता। त्यांनी या ठिकाणी त्यांचा सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला होता। नोकरी करत असताना मग देवळाली व्यापारी बँक असेल, सहकाराच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून अशा एका सामाजिक कार्यकर्त्याला, एक आमच्या ज्येष्ठ नेत्याला त्याच्या मनोकामना पूर्ण अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो। नेते आदरणीय निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्या आज प्रयत्नातून आज हा एक मिसळ पार्टीचा एक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारणपणे 1992 सालापासून निवृत्ती महाराजांची जी काही महापालिकेतली जी कारकीर्द होती या ठिकाणी सुरू झालेली होती। त्याच्याही अगोदर महाविद्यालयीन जीवनामध्ये निवृत्ती महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करून आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा एक नावलौकिक कसा वाढेल असा अतिशय चांगल्या जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्यांनी राजकीय आणि सामाजिक आणि याबरोबर सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आजपर्यंत यश संपादित केलेलं आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे माजी चेअरमन, 1990 पासून व्यापारी बँकेची सर्व धुरा सांभाळणारे आमचे मित्र नेते निवृत्तीराव अरिंगळे, त्याचबरोबर नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक असलेले निवृत्ती अरिंगळे, नाशिक महानगरपालिका माजी सभापती, स्थायी समितीचे पद भूषवलेले निवृत्ती अरिंगळे, अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलेले निवृत्ती अरिंगळे यांनी आज या ठिकाणी नाशिक रोड परिसरामध्ये पंचक्रोशीतील नाशिक शहर असेल, नाशिक रोड विभागातील सर्व मित्र परिवार, सर्व पक्षाचे, सर्व पक्षात असलेले सहकारी मित्र यांच्यासाठी या ठिकाणी स्नेह मेळावा मिसळ पार्टी आयोजित केली आहे। आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्या आज स्नेह मेळाव्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि मिसळचा आस्वाद घेतला। खरं तर निवृत्ती महाराज यांचं आमचं ऋणानुबंध आमच्या वडिलांचे आणि त्यांचे कॉलेजच्या जीवनापासूनचे संबंध आणि ह्या परिवाराचा आणि आमच्या परिवाराचा एक वेगळा स्नेह आहे। निवृत्ती महाराज आणि आमचे वडील हे नेहमी मित्राप्रमाणे नव्हे तर एका भावाप्रमाणे सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात काम करत असतात। महाराजांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, स्टँडिंग चेअरमनच्या माध्यमातून असेल, व्यापारी बँकेच्या माध्यमातून असेल, या संपूर्ण नाशिक शहरामध्ये हे स्वतःची आगळी वेगळी ओळख खऱ्या अर्थाने त्यांनी निर्माण केली आहे। आणि निश्चितच आता इलेक्शनचे वारे आहेत, तुम्हाला पण सर्वांना माहित आहे की इलेक्शनचे वारे आहेत आणि महाराजांच्या मनात नेमकं काय हे अद्याप तरी आम्हाला तरी कळालं नाही। पण निश्चितच महाराजांना मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं निश्चित शुभेच्छा देईन। आज
नाशिक रोड या ठिकाणी आमचे ज्येष्ठ असे सहकारी त्यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केलेले आहे। खास म्हणजे खासदारकी ही निवडणूक जवळ येत असताना उमेदवार कुठला द्यावा, सगळ्या पक्षांनाच आज हे आहे आणि सगळ्या पक्षातून डोकेवर काढणारे लोक पण आहे। पण निवृत्ती आरिंगळे हे तळागाळातील कार्यकर्ते आहे। जसं पाहायला गेलं तर बँक झालं, त्यांच्या मागे मोठा व्यापारी विभाग त्यांच्या मागे उभा आहे। त्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता आहे। ज्येष्ठ विचारू नका, श्रेष्ठ विचारू नका, युवक विचारू नका, हे सगळे त्यांना जोडल्या गेलेले आहे। आणि आज जी मिसळ पार्टी त्यांनी आयोजित केलेली आहे, भरभरून 9 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत भरभरून गर्दी आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी आरिंगळे व त्यांच्या समर्थकांनी गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून तयारी सुरू केली। त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी 2 ते 3 बैठका घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अजितदादांना सांगितलं। या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी या मिसळ पार्टीचं आयोजन करून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।